ITR भरताना केलेली एक चूक तुम्हाला 10 लाख पेनल्टी लावू शकते. परवा माझ्याकडे एक क्लायंट आले, जे डॉक्टर आहेत. ते अमेरिकेतून सध्या भारतात आलेले आहेत. त्यांचा लास्ट इयरचा ITR त्यांनी भरला होता, टॅक्सही पे केला होता. त्यांना वाटलं सगळं व्यवस्थित झालं आहे. पण मी त्यांचं लास्ट इयरचा ITR रिव्ह्यू केला दरम्यान मला असं कळलं, की त्यांचं काही डिस्क्लोजर मिस झाले आहेत. मी त्यांना प्रश्न विचारला, की "सर तुमचे भारताच्या बाहेर काही असेट्स आहेत का?" त्यावर ते बोलले, "हो मॅडम आहेत. माझ्याकडे फॉरेन असेट्स आहेत किंवा माझे फॉरेन US अकाउंट आहेत. प्लस माझं एक रिटायरमेंट प्लॅन अकाउंट आहे आणि काही शेअरसुद्धा आहेत." सो चूक इथेच झाली होती. मी त्यांना म्हटलं, की "सर तुमचे हे डिस्क्लोजर फॉर्ममध्ये कुठेच नाही आहेत." त्यावर त्यांचा चेहरा पडला. कारण फॉरेन असं डिस्क्लोज करणं हे इंडियासाठी कंपल्सरी आहे. जेव्हा आपण रेसिडेंट टॅक्स पेयर असतो, तेव्हा फॉरेनचे इन्कम जरी नसेल, फक्त अकाउंट जरी होल्ड असतील, तरी आपण तो डिस्क्लोज करायला पाहिजे. सो त्या दरम्यान आम्ही त्यांचे सगळे अकाउंट्स रिव्ह्यू करून त्यांचा ITR रिवाईज केला आणि त्यांचं डिस्क्लोजर प्रॉपर दिलं. सो तुम्ही पण तेव्हा तुमचे फॉरेन काही असेट्स असतील, म्हणजेच फॉरेन शेअर असतील किंवा तुमचे फॉरेन बँक अकाउंट असतील, काही पेन्शन प्लॅन्स असतील, प्लस तिथे काही एखादी प्रॉपर्टी असेल, तर तुम्ही डिस्क्लोज करा. कारण फक्त इन्कम डिस्क्लोज करणं मॅन्डेटरी नाही, तर फॉरेन असेट डिस्क्लोज करणंही मॅन्डेटरी आहे. जर तुम्ही हे नाही केलं, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते, स्क्रुटिनी होऊ शकते आणि 10 लाखाची पेनल्टी सुद्धा लागू शकते. सो ITR भरताना ही सगळ्यात मोठी मिस्टेक करू नका. योग्य माहिती देऊनच ITR फाईल करा आणि इन्कम टॅक्स नोटिसेसपासून सुटका मिळवा. थँक यू.